गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आज परत एक नवीन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे आपल्याला. द नार्कोटिक ड्रग्स अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 विथ द रूल्स 1985. तर हे चॅप्टर स्टार्ट करण्याआधी जो वर्ड आहे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, यामध्ये जे ड्रग इन्क्लूड होतात किंवा हे जे सबस्टन्स आहेत हे आपल्या ब्रेनवर काय डायरेक्टली हार्मफुल असा इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्या थ्रू आपल्याला इमोशन्स किंवा मग कॉन्शियस प्रोड्यूस होतो. जो पर्सन हे ड्रग इनटेक करतो तो त्या ड्रग्सच्या ॲडिक्ट होतो. तर हा इफेक्ट अवॉइड करण्यासाठी किंवा हे जे ड्रग्ज आहेत यांचा ओव्हरडोस अवॉइड करण्यासाठी हा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट हा प्रोड्यूस करण्यात आला. तर यामध्ये याचं इंट्रोडक्शन अँड ऑब्जेक्ट बघू आपण. यामध्ये द सेंट्रल ॲक्ट लाईक द ओपियम ॲक्ट 1857, द ओपियम ॲक्ट 1878 अँड द डेंजरस ड्रग ॲक्ट 1930 were enacted a long time ago. With the changing circumstances and the development in the field of the illicit drug traffic and the drug abuse at the national and the international level, many drawbacks have come to notice in the said act. आता a long time ago means खूप काही वर्षाआधी काही ॲक्ट पास करण्यात आले होते. लाईक ओपियम ॲक्ट 1857, ओपियम ॲक्ट 1878 अँड द डेंजरस ड्रग ॲक्ट 1930 असे काही ॲक्ट पास केले होते. परंतु त्यानंतर चेंजिंग द सर्कमस्टान्सेस मीन्स परिस्थिती ही चेंज होत गेली. अँड द डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ इलिसिट ड्रग ट्रॅफिक मीन्स इलिसिट मीन्स जे इलिगल बेकायदेशीर ड्रग ट्रॅफिक यामध्ये डेव्हलपमेंट झाली. त्याचबरोबर इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलवर ड्रग ॲब्यूज मीन्स ड्रगचा दुरुपयोग हा झाला. तर असे बरेच काही ड्रॉबॅक्स जे आहेत या ओल्ड ॲक्टमध्ये नोटीस आपल्याला करता येतील. तर देअर वॉज ॲन अर्जंट नीड ऑफ ओव्हरकमिंग दिस ड्रॉबॅक्स. तर ह्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत ह्या ओव्हरकम करणे याची आवश्यकता त्यावेळेला वाटत होती. आणि त्यामुळे द गव्हर्मेंट ऑफ द इंडिया हॅज रिपेल्ड दिस ओल्ड ॲक्ट अँड पास द नार्कोटिक ड्रग्स अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 रेक्टिफाईंग द डेफिशियन्सीज इन द अबव मेन्शन वर्ल्ड ॲक्ट्स. तर ह्या ज्या ड्रॉबॅक्स होत्या ओल्ड ॲक्टमध्ये ह्या ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी इंडियाच्या गव्हर्मेंटनी काय केलं, एक न्यू ॲक्ट पास केला. तो आहे द नार्कोटिक ड्रग्स अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. आणि ज्या डेफिशियन्सी होत्या ओल्ड ॲक्टमध्ये त्या डेफिशियन्सी या ॲक्टमध्ये त्यांनी भरून काढल्या. This act contained the stringent provisions to the prohibit, control and regulate the operation relating to the narcotic drugs and the psychotropic substances. It also provides the licensing system for both central and the state government to regulate the manufacture, cultivation, import, export, interstate traffic, transportation, sale and possession of the narcotic drugs and the psychotropic सबस्टन्स. आता या ॲक्टमध्ये जे नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहेत त्याबद्दल जे प्रोहिबिशन मीन्स त्यावर बॅन घालणे किंवा त्यांचं कंट्रोल करणे किंवा जे काही ऑपरेशन्स आहेत रिलेटेड टू द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स बद्दल ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्यांच्याबद्दल स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स मीन्स कडक अशा तरतुदी या ॲक्टमध्ये करण्यात आल्या. त्याचबरोबर या ॲक्टनुसार जो कोणता पर्सन तुमचा जो नार्कोटिक ड्रग आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा कल्टिवेशन करत असेल, त्यांचं इम्पोर्टेशन करत असेल, एक्सपोर्ट करत असेल, ट्रान्सपोर्टेशन करत असेल, सेल करत असेल किंवा
पसेशन करत असेल, जी कोणची प्रोसिजर करत असेल ती प्रोसिजर फॉलो करण्यासाठी त्या पर्सनला सेंट्रल गव्हर्मेंटकडून किंवा मग स्टेट गव्हर्मेंटकडून एक लायसन घ्यावं लागेल या ॲक्टनुसार. द मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस ॲक्ट इज consolidate and amend the law relating to the narcotic drugs to make a stringent provision for the control and regulations of the operations relating to the narcotic drugs and psychotropic substances and for matters connected therewith. आता जो मेन ऑब्जेक्ट आहे या ॲक्टचा, तो मेन ऑब्जेक्ट आहे इज टू कन्सोलिडेट अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू द नार्कोटिक ड्रग्स. तर जे नार्कोटिक ड्रग्स रिलेटेड जे लॉ आहेत त्या लॉला कन्सोलिडेट करणे मीन्स त्या लॉला सहाय्य करणे आणि त्याचबरोबर टू मेक अ स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स फॉर द कंट्रोल अँड रेग्युलेशन्स ऑफ द ऑपरेशन रिलेटिंग टू द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. त्याचबरोबर जे नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक बद्दल तुम्ही जे रेग्युलेशन्स ऑपरेशन करणार आहात किंवा त्यांचं जे कंट्रोल करणार आहात त्यासाठी स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स कडक अशा तरतुदी करणे हा या ॲक्टचा मेन ऑब्जेक्ट आहे. एकतर फर्स्टली जे लॉ तुमच्या नार्कोटिक ड्रग्सची रिलेटेड आहे त्याला कन्सोलिडेट करणे आणि त्याचबरोबर जी कोणची प्रोसिजर आहे नार्कोटिक ड्रग्सचं कंट्रोल करणे किंवा रेग्युलेशन्स करणे यावर स्ट्रिक्ट अशा प्रोव्हिजन्स लागू करणे हा आहे या ॲक्टचा मेन ऑब्जेक्ट. देन द प्रिव्हेन्शन ऑफ द इलिसिट ट्रॅफिक इन द नार्कोटिक ड्रग्स अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऑर्डिनन्स 1988 was passed to provide the detention in certain cases for the purpose of preventing the illicit traffic in the narcotic drugs and the psychotropic substances and combating the abuse of such a drug and substances and the matters connected therewith. तर जे ऑर्डिनन्स आहे कोणचं द प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन अ नार्कोटिक ड्रग अँड द सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हे कधी पास झालं 1988मध्ये. आता हे कशासाठी पास झालं तर टू प्रोव्हाइड द डिटेन्शन इन सर्टन केसेस फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग द इलिसिट ट्रॅफिक. इलिसिट ट्रॅफिक मीन्स जे बेकायदेशीर ट्रॅफिक होतं ना, जो बेकायदेशीर यूज होता तुमच्या नार्कोटिक ड्रगचा आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सचा हा बेकायदेशीर यूजचं प्रिव्हेन्शन करणे किंवा त्यांचा कंट्रोल करणे यासाठी हे ऑर्डिनन्स 1988ला पास झालं. आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन आणि ऑब्जेक्ट. आता परत यामध्ये काही डेफिनेशन दिलेले आहेत त्या डेफिनेशन बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे ॲडिक्ट. ॲडिक्ट मीन्स अ पर्सन हॅबिच्युअल टू रेग्युलेट द यूज ऑफ एनी नार्कोटिक ड्रग ऑर द सायकोट्रॉपिक सबस्टन्स इज नोन ॲज ॲडिक्ट. आता ॲडिक्टला मराठीमध्ये म्हणता येईल आपल्याला व्यसनी. तर जो कोणता पर्सन नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स हा रेग्युलर यूज करतो यासाठी तो हॅबिट बनतो तर अशा पर्सन्सला आपल्याला म्हणता येईल ॲडिक्ट. म्हणजे तो नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स याचा काय झाला तो यासाठी काय झाला तो एक व्यसनी बनला. देन सेकंड डेफिनेशन आहे कॅनॅबिस. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेम्प. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग. यामध्ये परत 3 पॉईंट कवर होतात. त्यामध्ये फर्स्ट आहे चरस. तर चरस कशाला म्हणता येईल विच इज अ रेझिन इन अ क्रूड ऑर प्युरिफाईड फॉर्म ऑब्टेन फ्रॉम द कॅनॅबिस प्लांट which include the concentrated preparation and a resin known as the hashish oil or the liquid hashish. तर यामधला जो चरस आहे चरस हा काय असतो एक रेझिन. तो एकतर क्रूड किंवा प्युरिफाईड फॉर्ममध्ये देखील असतो आणि तो कुठून ऑब्टेन होतो कॅनॅबिस प्लांटपासून. ठीक आहे. चरस हा तुमच्या कॅनॅबिस प्लांटपासून किंवा त्यांच्या लीव्सपासून ऑब्टेन होतो. तो रेझिन की इन अ क्रूड किंवा प्युरिफाईड फॉर्ममध्ये असतो. त्याचबरोबर त्याला तुम्ही हॅशिश ऑइल किंवा मग लिक्विड हॅशिश म्हणू शकता. देन सेकंड आहे
गांजा. आता गांजा कशाला म्हणता येईल? विच कॉम्प्रायझेस ऑफ द फ्लावरिंग ऑर फ्रुटिंग टॉप्स ऑफ द कॅनॅबिस प्लॅन्ट्स. तर कॅनॅबिस प्लॅन्टचे जे फ्लावर्स किंवा जे फ्रूट्स असतात त्यापासून काय तयार होतं? गांजा. देन एनी मिक्सचर with or without any neutral material of the ganja or the charas or any drink prepared from them. त्याचबरोबर कोणतंही असं मिक्सचर ज्यामध्ये न्यूट्रल मटेरियल आहे किंवा मग नाही, कशाचं? गांजा किंवा मग चरसचं. और एनी ड्रिंक प्रिपेअर्ड फ्रॉम देम. देन सेकंड डेफिनेशन आहे आपली कोका डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये परत काय काय इन्क्लूड होतं? इट इन्क्लूड कोका डेरिव्हेटिव्ह. इट इन्क्लूड्स क्रूड कोकेन which can be used directly or indirectly for the manufacture of cocaine. Crude coca derivative, it include the crude cocaine. ते डायरेक्टली किंवा मग इनडायरेक्टली कशासाठी यूज होतं? तर कोकेनचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. देन सेकंड इज द इगोनिन अँड ऑल इट्स डेरिव्हेटिव्ह फ्रॉम विच इट कॅन बी रिकवर. त्याचबरोबर इगोनिन आणि त्याच्या ज्या डेरिव्हेटिव्स आहेत त्यापासून कोकेन हे रिकवर केलं जातं. देन कोकेन विच इज अ मिथिल इस्टर ऑफ द बेन्झोइल इगोनिन अँड इट्स साल्ट. त्याचबरोबर कोकेन काय आहे? मिथिल इस्टर्स ऑफ द बेन्झोइल इगोनिन आणि त्याचं साल्ट्स. देन प्रिपरेशन्स कंटेनिंग द मोर दॅन 0.1% ऑफ कोकेन. त्याचबरोबर ज्या प्रिपरेशनमध्ये कोकेन हे किती असायला पाहिजे? 0.1%पेक्षा मोर. देन नेक्स्ट डेफिनेशन इज कोका लीफ. द लीफ ऑफ द कोका प्लॅन्ट. ठीक आहे. तर कोका प्लॅन्टच्या लीफला काय म्हणता येईल तुम्हाला? कोका लीफ. किंवा मग एनी मिक्सचर देअर ऑफ विथ ऑर विदाउट एनी न्यूट्रल मटेरियल अँड डज नॉट इन्क्लूड द एनी प्रिपरेशन कंटेनिंग द लेस दॅन 0.1% ऑफ कोकेन. त्याचबरोबर एनी मिक्सचर, कोणतंही मिक्सचर ज्यामध्ये विथ ऑर विदाउट द एनी न्यूट्रल मटेरियल असेल किंवा मग नाही, आणि डज नॉट इन्क्लूड द एनी प्रिपरेशन्स कंटेनिंग द लेस दॅन 0.1% कोकेन. त्याचबरोबर 0.1% कोकेन त्या प्रिपरेशनमध्ये इन्क्लूड नसेल त्याला म्हणता येईल आपल्याला कोका लीफ. देन नेक्स्ट इज मॅन्युफॅक्चर. This term includes all the process other than the production by which the narcotic drugs or the psychotropic substances may be obtained. Manufacturing मध्ये all the process अशा सर्व प्रोसेस other than प्रोडक्शनच्या व्यतिरिक्त ज्या थ्रू नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स हे ऑब्टेन केले जातात किंवा प्रोड्यूस केले जातात त्या सर्व प्रोसेसला मॅन्युफॅक्चर म्हणता येईल. देन रिफायनिंग और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सच अ ड्रग और द सबस्टन्सेस. तर त्या ड्रगचं ट्रान्सफॉर्मेशन करणे मीन्स त्यांचं परिवर्तन करणे त्याला मॅन्युफॅक्चर म्हणता येईल. देन मेकिंग ऑफ द प्रिपरेशन कंटेनिंग सच अ ड्रग और द सबस्टन्स. त्याचबरोबर प्रिपरेशन ज्यामध्ये ते ड्रग्स किंवा सबस्टन्स असतात असं प्रिपरेशन. देन मॅन्युफॅक्चर ड्रग. तर मॅन्युफॅक्चर ड्रगमध्ये परत काय काय इन्क्लूड होते यामध्ये? ऑल कोका डेरिव्हेटिव्स, मेडिसिनल कॅनॅबिस, ओपियम डेरिव्हेटिव्ज अँड द पॉपी स्ट्रॉ कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे. मॅन्युफॅक्चर ड्रग्समध्ये ऑल कोका डेरिव्हेटिव्ज इन्क्लूड होतात. देन मेडिसिनल कॅनॅबिस, देन ओपियम डेरिव्हेटिव्ज आणि पॉपी स्ट्रॉ concentrate. Then it also includes the any other narcotic substances or the preparation which the central government may having the regards to the available information as to its nature or to a decision if any under any international convention by notification in the official gazette declared to be a manufactured drug. त्याचबरोबर कोणतेही
अदर नार्कोटिक सबस्टन्स किंवा प्रिपरेशन्स जे की विच द सेंट्रल गव्हर्मेंट त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती सेंट्रल गव्हर्मेंट एका इंटरनॅशनल कन्व्हेन्शनमध्ये किंवा मग ऑफिशियल गॅझेटमध्ये तो डिक्लेअर करू शकतो. अँड ही इज डिक्लेअर दिस इज द मॅन्युफॅक्चर ड्रग. देन नेक्स्ट डेफिनेशन इज द मेडिसिनल कॅनॅबिस. इट मीन्स इट इज एनी एक्स्ट्रॅक्ट ऑर टिंक्चर ऑफ द कॅनॅबिस. तर मेडिसिनल कॅनॅबिसला काय म्हणता येईल आपल्याला? इट इज अन एक्स्ट्रॅक्ट किंवा कॅनॅबिसचा टिंक्चर. दिस इज द मेडिसिनल कॅनॅबिस. देन नेक्स्ट डेफिनेशन इज द नार्कोटिक ड्रग. इट मीन्स द कोका लीफ, कॅनॅबिस, ओपियम अँड पॉपी स्ट्रॉ इन्क्लुडिंग ऑल द मॅन्युफॅक्चर ड्रग. नार्कोटिक ड्रग्समध्ये काय काय इन्क्लूड होतं? कोका लीफ इन्क्लूड होतं, देन कॅनॅबिस, ओपियम आणि पॉपी स्ट्रॉ. देन नेक्स्ट डेफिनेशन इज द ओपियम. It means the coagulated juice of the opium poppy and its mixture with or without neutral material. ओपियममध्ये काय इन्क्लूड होता? ओपियम पॉपीचा कोऑग्युलेटेड ज्यूस अँड त्याचा मिक्सचर, त्यामध्ये न्यूट्रल मटेरियल असेल किंवा मग नसेल. दिस इज द ओपियम. देन नेक्स्ट और लास्ट इज द ओपियम डेरिव्हेटिव्स. इट इन्क्लूड ओपियम डेरिव्हेटिव्समध्ये काय काय इन्क्लूड होतं? मेडिसिनल ओपियम, प्रिपेअर्ड ओपियम, फिनान्थेरिन, अल्कोलाइड सच ॲज द मॉर्फिन, कोडीन, थेबिन अँड देअर साल्ट. फिनान्थेरिन अल्कोलाइड्समध्ये कोणकोणचे आहेत? मॉर्फिन, कोडीन आणि थेबिन अँड देअर साल्ट्स. देन ऑल्सो इन्क्लूड द डायॲसिटिल मॉर्फिन. दिस इज द हिरोईन अँड इट्स salts. Then all preparations containing the more than 0.2% of the morphine or any amount of the diacetyl morphine. त्याचबरोबर ज्या प्रिपरेशन्स मध्ये 0.2% मॉर्फिन असेल, किती मोर असेल असे प्रिपरेशन्स किंवा मग डायॲसिटिल मॉर्फिनचा प्रिपरेशन्स, त्याला काय म्हणता येईल आपल्याला? ओपियम डेरिव्हेटिव्स. तर हा झाला आपला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सचं इंट्रोडक्शन आणि काही डेफिनेशन. काही अजून डेफिनेशन्स आहेत, तर नेक्स्ट टॉपिक हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू.